माऊ चिडचिड करत होती म्हणून थोडंसं बाहेर जायला निघालो. हे आलेत आणि आल्यानंतर हे फ्रेश झाले आणि मग आम्ही निघालो. इव्हिनिंगला बाहेर जायचं म्हटल्यानंतर बाहेर तर ट्रॅफिक असतेच, पण लिफ्टमध्ये सुद्धा बऱ्यापैकी ट्रॅफिक असतेच, ती एंगेज असतेच. थोड्याच वेळात लिफ्ट आली आणि आम्ही लिफ्टमध्ये गेलो. जात असतानाच माझी फ्रेंडसुद्धा भेटली. मी तिला थोडंफार बोलले आणि तिचीसुद्धा कॅब आली. मग तीसुद्धा जायला निघाली आणि आम्हीसुद्धा जायला निघालो. बऱ्यापैकी इव्हिनिंगला ट्रॅफिक ही नेहमीप्रमाणे असतेच. जात असताना मला तर माहिती पण नव्हतं, यांनी पहिल्यांदाच मला यांचं कॉलेज दाखवलं होतं. हे आमच्या अहोंचं कॉलेज आणि कॉलेजच्या एक्झॅक्ट समोरच पंचशील टॉवर. पंचशील टॉवर पण त्याच्या नावाप्रमाणेच आहे. लाईटिंगने एकदम झगमगलेलं असं हे टॉवर. आणि यांनी मला सांगितलं की बऱ्यापैकी इथे फिल्म्स ॲक्टर्स लोकांचे बऱ्यापैकी इथे फ्लॅट्स आहेत. नंतर आलो आम्ही मुंडवा ब्रिजवरती. हा ब्रिज तर ट्रॅफिकसाठी फेमसच आहे. खराडीपासनं जेव्हा हडपसरला जायचं आहे तेव्हाचा हा ब्रिज. आणि हा ऑलमोस्ट बऱ्यापैकी या ब्रिजवरती ट्रॅफिक ही असतेच. एक वेळ ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर जवळपास अर्धा ते 1 तास तरी तब्बल ही स्टबन असते, मुव्हिंगसुद्धा ट्रॅफिक ही नसते. ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो. यांना ढाडे खूप खायला आवडतात आणि मला पण खायला खूप आवडतात, म्हणून आम्ही आधीच्या स्क्वेअरवरनं ढाडे विकत घेतली होती. मग सिग्नल लागलेला होता तेव्हा सिग्नलमध्ये ढाडे खाण्यात तो कसा सिग्नल सुटून गेला आम्हा दोघांनासुद्धा कळलेलंच नाही. आणि पहिले तर माझा हा फर्स्ट व्लॉग होता, त्यामुळे कुठलं कॅप्चर करायचं, कुठे शूट स्टार्ट करायचं मला काहीच कळेल. फर्स्ट व्लॉग असल्यामुळे बराचसा गोंधळसुद्धा झालेला आहे. शूट काय करायचं होतं आणि शूट कुठनं स्टार्ट झाला आहे. तरी इट्स ओके. हा माझा पहिला प्रयत्न होता. नक्कीच दुसरा व्लॉग यापेक्षा चांगला असणारच आहे. मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझा पहिला व्लॉग कसा वाटला ते. चला आजसाठी एवढंच. बाय बाय.